क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जननायक माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्रजी चव्हाण यांचा स्मृती दिन सोहळा संपन्न। सुरगाणा तालुक्यातील मनखड येथील स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मनखेड इथं गायत्री परिवार नाशिक व आश्रमशाळा मनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्रजी चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 25 डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध, आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। आदिवासींच्या पारंपरिक खाद्य संस्कृती प्रदर्शनात 220 विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी भागातील रानभाज्यांचे मेनू, पाककृती सादर केल्या। प्रमुख पाहुण्यांनी मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला। पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ हे विषमुक्त ऑर्गॅनिक मिलेट पासून तयार केले होते। अत्यंत पौष्टिक तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात। रांगोळी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम विविध विषयांना हात घालणाऱ्या रांगोळ्या सादर केल्या। बेटी बचाओ बेटी पढाओ भारतीय संस्कृती विषयी रांगोळी रेखाटन केलेल्या होत्या। तसेच पौष्टिक नागलीची भाकरी, उडदाचं बेसन, मिरचीचा ठेचा आश्रमशाळेतील मुलींनी तयार करून सुमारे 2000 डिश बनवून त्याची विक्री केली। यानंतर रांगोळी व रानभाज्या महोत्सवातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव समीर चव्हाण, माध्यमिक मुख्याध्यापक नासिर मनियार, प्राथमिक मुख्याध्यापक संजय पगार, गायत्री परिवारकडून अमृतभाई पटेल, विनोदभाई पटेल, जीवनभाई, सुरेश बकरे पांडेजी, मनखेडचे सरपंच नर्मदा भोये, उपसरपंच जयराम भोये, MM सोनवणे, तज्ञ डॉक्टर, अधीक्षक, अधीक्षिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।